गडचिरोली म्हटलं की जंगल आणि जंगल म्हटलं की वेगवेगळ्या वनस्पती रानभाज्या या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये मिळतात। गडचिरोलीमध्ये अशाच काही रानभाज्यांचा महोत्सव या ठिकाणी भरलेला आहे। कृषी विभाग आणि आत्माच्या सहकार्याने पुढाकाराने हा महोत्सव या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो। आता यावर्षी जवळपास 6वं वर्ष आहे आणि या महोत्सवातून नेमका काय यांचा उद्देश असतो, काय याच्या मागचा हेतू आहे, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर मॅडम। 2020 पासून आपण हा रानभाजी महोत्सव आयोजित करत असतो। हे महोत्सव आयोजित करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की आपला जिल्हा नैसर्गिकरित्या वनस्पतींनी समृद्ध आहे। जंगलामध्ये ज्या निसर्गतः रानभाज्या आढळतात ह्या खास पावसाळ्याच्या सीझन मध्ये खूप जास्त प्रमाणात येतात आणि खूप चांगले विटामिन्स, अँटीऑक्सिडंट्स या रानभाज्यांमध्ये असतात। ह्या कुणीही स्वतः उगवत नाही, त्या आपोआप जंगलामध्ये येतात, त्यामुळे यांना खास महत्त्व आहे आणि शरीरामध्ये ज्या छोट्या छोट्या कमी आहेत त्या ह्या रानभाज्या भरून काढतात। म्हणून शेतकऱ्यांच्या सोबतच ह्या रानभाज्या शहरी लोकांना माहित पडाव्या, एक लोकांमध्ये जनजागृती व्हावी रानभाज्यांची, त्या दृष्टीने आपण हा महोत्सव आयोजित करतो आणि तेवढीच विक्री पण शेतकऱ्यांची या महोत्सवाच्या माध्यमातून होते। नक्कीच कृषी मंत्री या ठिकाणी आलेले होते पहिल्या महोत्सवाच्या वेळी आणि त्यांनी या महोत्सवातून प्रेरणा घेऊन इतरही जिल्ह्यांना हा महोत्सव आयोजित करण्याचं सांगितलेलं आहे। काय नेमकं आहे? 2020 मध्ये हा आपण आत्मा कार्यालयाच्या वतीनं आयोजित केला होता। त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये हा रानभाजी महोत्सव साजरा करण्याच्या सूचना देखील प्राप्त आहेत। आपण दरवर्षी हा रानभाजी महोत्सव घेत असतो आणि जिल्ह्यातून सर्व शेतकरी उत्पादक कंपनीच्या महिला, सर्व गटांचे प्रतिनिधी इथे उपस्थित राहतात। त्यांनी वेगवेगळे जे व्यंजन बनवलेले आहेत रानभाज्यांपासून त्याचं आपण प्रदर्शन असतो आणि विक्री सुद्धा ठेवतो। नक्कीच, म्हणजे केमिकलच्या या जमान्यामध्ये विषमुक्त भाजीपाला आणि त्यातून मिळणारं जे पोषक घटक आहे ते मानवी शरीराला मिळावे आणि त्यातून प्रेरणा घेऊन नक्कीच लोक या रानभाज्या खातील आणि त्यांचे विविध पदार्थ बनवतील अशी अपेक्षा करूया। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।